रामकृष्ण हरी माऊली. आज आपण धर्मनाथ बीज उत्सव कसा साजरा करावा याविषयीची माहिती आपण आज आपल्या या यूट्यूब चॅनलवरती पाहणार आहोत. सर्वांना प्रथम माझा नमस्कार. 12 वर्षांनी माघ शुद्ध द्वितीया या दिवशी गोरक्षनाथांनी धर्मनाथ यास नाथपंथाची दीक्षा दिली. तो सोहळा इतका अमूल्य झाला होता की गोरक्षनाथ यांनी सर्व प्रजेसमोर घोषणा केली की जो कोणी यथाशक्ती या बीजेच्या दिवशी दान धर्म व पुण्यकर्म करेल त्याचे नाथ महाराज कल्याण करतील, त्यांच्या घरी सुख शांती धनसंपदा नांदू लागेल. व हा सोहळा धर्मनाथ बीज या नावाने बीज या उत्सवाने ओळखला जाईल. या दिवशी ज्वारीच्या व तांदळाच्या पिठाचे आंबील करून हरभऱ्याच्या घोगऱ्या, मलिदा, पापटवडी इत्यादी काही नैवेद्य केला जातो. धर्मबीजेच्या दिवशी गव्हाच्या पिठाचे 5 दिवे बनवून ते उकडून घेतात. नंतर त्यात तुपाच्या वाती लावून कजरे करतात व गुरुचा मंत्र, पाचाचे वचन, गुरुचे शब्द दीप ठम बजळ जाय असे फुरमोळ, धर्मरायाचा फुरमोळ अशी मोठी आरोळी दिली जाते. नंतर गुळकाला प्रसाद म्हणून व आंबील द्यायला दिले जाते. आंबील हे शरीरासाठी अतिशय महत्त्वाचे पेय असते. थंडीच्या दिवसात आंबील हे शरीराला ऊब देण्याचे व शरीराला योग्य प्रकारे घटक देण्याचे काम करते. अशा प्रकारे सर्व भावकी एकत्र येऊन मोठ्या गुण्यागोविंदाने हा उत्सव साजरा करतात. परंतु काळाच्या ओघात आणि नोकरीनिमित्त सर्व मुंबई सिटी या ठिकाणी गेले असल्याने आता हा सण थोडासा दुर्लक्षित होण्याच्या मार्गावर आलेला आहे. तरी पण गावाकडील मंडळी मोठ्या आनंदाने हा उत्सव, धर्मनाथ बीज हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतात. रामकृष्ण हरी माऊली. पाचाचे वचन, गुरुचा शब्द दीपटम पजळ जाय, धर्मरायाचा फुरमोळ.